कार्यक्रमाची सुरुवात करतोय। आजचे क्रांतीवीर लघु नतमस्तक आजचे क्रांतीवीर लघु नतमस्तक शिजले जसे चंदन झिजले जसे ते चंदन पूर्ण जीवन अण्णा भाऊंनी मातंग समाजासाठी बहुजन समाजासाठी घालवलं। ताई तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट आहे, पोरं प्लीज मध्ये जे चक्रा मारतात त्यांना साईडला घ्या। हा बघा, क्रांती महिला प्रतिष्ठान आमच्या सर्व महिलांनी अतिशय मेहनत करून आजचा जो कार्यक्रम घडवला, आमच्या वंदनाताई 1 रुपये, उषाताई सोनवणे, अश्विनीताई वाघमारे, बबिताताई मोरे, पूजाताई मोरे, दैवशाला 1 रुपये ताई, विमल आंभोरे ताई, विमल 1 रुपये ताई, शीतल 1 रुपये ताई, मायाताई सूर्यवंशी, श्रीदेवी निडवदे, लक्ष्मीबाई निडवदे, वर्षाताई वाघमारे, रुक्मिण निडवदे, काशीबाई निडवदे, या सर्व आमच्या महिलांनी एवढी मेहनत करून आजचा हा कार्यक्रम या अण्णा लहूच्या वाघिनी, अण्णा लहू की बेटी, खास मी या ठिकाणी महिलांसाठी खास गीत या ठिकाणी एक होणार आहे अण्णा लहू की बेटीचं, ते सस्पेन्स आहे। माझी आई, आमची माता, वालुआई माता, वालुआईचं बळगुणपान, वालुआईचं बळगुणपान, कसं गुणवान वालुआईचं बाळ। त्या मुंबईहून वाटेगावाहून मुंबईला आपल्या लेकरांना वालुआई पायी पायी घेऊन येतात। तो काळ गाडीने यायला, बसने येण्यासाठी, ट्रेनने येण्यासाठी अण्णा भाऊच्या कुटुंबियांकडे पैसे नव्हते। मग वालुआई, अण्णा भाऊच्या आई, त्यांचे पिता आपल्या लेकरांना वाटेगावाहून मुंबईला पायी पायी घेऊन येतात। आणि मग त्या वालुआईचं बाळ कसं आहे, अरे वालुआईचं बळगुणपान, वालुआईचं बळगुणपान, कसं, अरे तिला मिळवून आम्हाला मान, तिला मिळवून तिला मिळवून तिला मिळवून वालुआईचं बाळ गुणवान, तिला मिळवून आम्हाला मान। कारण का, वाचा साहित्याचं ते पान, वाचा साहित्याचं ते पान, अरे वाचा, वाचा साहित्याचं ते पान, वाचा साहित्याचं ते पान, मग तेव्हा कळेल अन्नाचं ज्ञान, तेव्हा कळेल अन्नाचं ज्ञान, तेव्हा कळेल अन्नाचं ज्ञान, तेव्हा कळेल अन्नाचं ज्ञान। लय शहाणे बोलायला लागले आता, आम्ही इंस्टाला बघतो, युट्यूबला बघतो, लय शहाणपणा करायला लागले, लय काही बोलायला लागले अण्णा भाऊंना, लहूजींना। त्या शहाण्यांना माझं सांगणं आहे, अति शहाण्यांना, जो अण्णा भाऊ काढतो, लहूजी काढतो, जो आपली पातळी सोडून अण्णा भाऊवर टीका करतो, लहूजीवर टीका करतो, त्याला माझं सांगणं आहे, काय सांगणं आहे, अरे हरामखोरा, वाचा साहित्याचं ते पान, तुम्ही त्याला सांगणं आहे माझं, वाचा साहित्य
असा साहित्याचा हिरा बोल बढिया नारायण भाई बोल बढिया असा साहित्याचा हिरा असा साहित्याचा हिरा झाला भूमीवर खरा मुझे लगता है कि यहाँ पे हमारे उत्तर भारतीय भाई बहन भी है ना बराबर। तो आपके लिए बीच बीच में हिंदी भी गाने की कोशिश करूंगा और बहुत बहुत आप लोग का शुक्रिया जो मेरे उत्तर भारतीय भाई बहन यहाँ पे है कि आप भी अन्ना भाऊ की जयंती में शामिल हो गए हो। क्या बात है, आपका हाथ जोड़ के मैं यहाँ पे शुक्रिया अदा करता हूँ। आज आमचे यूपी बिहार वाले आमच्या अण्णा भाऊच्या जयंतीत सामील होतात, कळालं पाहिजे अण्णा भाऊचं ज्ञान कळालं पाहिजे। कारण रशिया में जाकर अन्ना भाऊ ने हिंदुस्तान का नाम कर दिया। जो भी हमारे हिंदी भाई बहन हैं उनके लिए बीच बीच में हिंदी भी बोलने की कोशिश करूंगा क्योंकि आप अपना समय निकाल के इस जयंती में शामिल हुए हो। धन्यवाद आपको, क्योंकि रशिया में जाकर अन्ना भाऊ ने हिंदुस्तान का नाम कर दिया। रशिया में जाकर अन्ना भाऊ ने हिंदुस्तान का नाम कर दिया। शिवाजी लहू जी का गुणगान कर दिया और सोने में नाम लिखकर वो रशिया ने अरे मेरे अन्ना भाऊ का सम्मान कर दिया, मेरे अन्ना भाऊ का सम्मान कर दिया। अन्ना भाऊ रशियाला गेले, जातीवाल्याला कधी न प्याले, जातीवाल्याला कधी न प्याले, अरे जातीवाल्याला कधी न प्याले। अण्णा साहित्य रत्न अन्ना भाऊला करतो हाती बंद,
शेवट. शेवटी या वंदन गीताचे कवी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक माझे वडील जे माझ्या बाजूला बसलेले आहेत. माझे वडील सुंदर चव्हाण शेवटी काय लिहितात वंदन गीताचा शेवट. गरीबासाठी भेटून उठले अण्णा भाऊ, गरीबासाठी भेटून उठले. ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र होतो आणि दुसऱ्याच दिवशी अण्णा भाऊ म्हणतात की आजादी झूठी है और देश की जनता भूखी है. आपल्या अनेक साहित्यातून अण्णा भाऊ दाखवून देतात. तरी काही लोक म्हणतात अण्णा भाऊने काय केलं. त्याला माझं हे उत्तर आहे, अरे गरिबासाठी पेटून उठले. गरिबासाठी पेटून उठले आणि माझ्या अन्नाचे रक्त लाटले. ही आजादी छोटी म्हटले, ही आजादी छोटी म्हटले. अरे ही आजादी छोटी म्हटले आणि अण्णा भाऊचे विचार पटले. अण्णा भाऊंचा एवढा सन्मान रशियासारख्या देशात होतो आणि म्हणून ही आजादी छोटी म्हटले, ही आजादी छोटी म्हटले. मग अण्णा भाऊचे विचार पटले.